नमस्ते, मी उज्ज्वला, महाराष्ट्र पुण्याहून। आपण इथं जास्वंदीचं रोप बघताय। माझं किती सुंदर आले आणि फक्त या 12 इंच कुंडीमध्ये लावलेलं आहे आणि याला कळ्या बघताय तुम्ही। सप्टेंबर महिना चालू आहे आणि हिवाळ्याची आता सुरुवात होणार आहे आणि या रोपाला इतक्या साऱ्या कळ्या आलेल्या आहेत। प्रत्येक नवीन फुटव्याला कळ्या आलेल्या आहेत। आपण एक गोष्ट कायम लक्षात घ्यायची आहे, कधीही फुलझाडांना नवीन जे फुटवे असतात त्यालाच कळ्या येत असतात आणि त्यालाच फुलं येत असतात। त्याच्यामुळे वेळोवेळी रोपाची छाटणी करणं खूप गरजेचं असतं। फुल येऊन गेल्यानंतर रोपाची जर आपण वरचा शेंडा काढून टाकला तर तिथं त्याला पुन्हा नवीन फुटवा येतो आणि नवीन फुटव्याला कळ्या येत असतात। इतकं सुंदर आहे हे पाहताय। आणि या रोपाला खत म्हणून फक्त मी चहा पावडर घातलेली आहे। म्हणजे आपण उकळून जी गाळून टाकतो चहा पावडर, ती 2-3 वेळा धुतली की आपण या रोपाला घालायची आहे। बाकी इतर कुठलंही खत घातलेलं नाही। इथं पाहताय तुम्ही, इथं पण चहा पावडर आहे, आल्याचा तुकडा आहे। आल्यासारख्या ज्या वस्तू आपण चहामध्ये घालतो त्या डिकम्पोस्ट होऊन जातात, त्यामुळं आलं चहामध्ये घालत असताल काही हरकत नाही, ते सुद्धा तुम्ही या चहा पावडर बरोबर झाडाला घालू शकता। तर त्याचबरोबर मी इथं बघताय तुम्ही हे लसणाचं, तर लसणाची जी सोलून राहिलेली सालपटं असतात किंवा लसणाच्या ज्या साली असतात त्या सुद्धा मी रोपांना घालत असते, ज्यामुळं आपल्या रोपाला बूस्ट मिळतो वाढीसाठी। त्याच्यामध्ये कांद्याची साल किंवा लसणाची साल हे आपल्या रोपामध्ये कीटकनाशकाचं सुद्धा काम करतात, म्हणजे किडे सुद्धा येऊ शकत नाहीत। आणि मध्येच मी इथं धने वगैरे टाकले होते, तर इथं ऊन नाहीये माझ्या बाल्कनीमध्ये, त्यामुळं ते जास्त काही उगून येत नाही। कसं धने किंवा मेथी हे असं जरी टाकलं तरी सुद्धा मल्चिंगचं काम करतात आणि ते आपल्याला मिळतं वापरण्यासाठी। पण माझ्या इथं ऊन नाही म्हणून येत नाही, पण तुम्ही अवश्य टाकत जा। धणे म्हणा, मेथी, पालक यांच्यासारखे बी कडणी टाकले कुंडीच्या भोवताली तर त्याचं खतासारखं सुद्धा उपयोग होतो आणि आपल्याला भाजी किंवा कोथिंबीर सुद्धा घरची मिळते। तर फक्त चहाची पावडर टाकून इतकी सुंदर फुलं या रोपाला आलेली आहेत। प्रत्येक ह्याला फुलं आहेत। हिवाळ्यामध्ये याच्या काळजीचं म्हणाल तर ही सगळी रोपं जी आहेत ती डॉर्मन्सीमध्ये जातात। काही जास्वंदाच्या रोपांना हिवाळ्यामध्ये सुद्धा फुलं येतात आणि काही जास्वंदाच्या रोपांना हिवाळ्यामध्ये फुलं येत नाही, ती डॉर्मन्सीमध्ये जातात किंवा खूप कमी प्रमाणामध्ये फुलं येतात, ज्यामुळं रोपाला आराम करण्यासाठी वेळ मिळतो। तर फुलांसाठी अजिबात तुम्ही या हिवाळ्यामध्ये कोणत्याही झाडाला अट्टहास करायचा नाही आणि काय खत टाकू असा विचार सुद्धा करायचा नाही, कारण ती रोपं आराम करत असतात। जेव्हा आराम करतील तेव्हाच ती पुन्हा नव्याने ताकद तयार करू शकतात किंवा नवीन ताकदीने फुलं तयार करू शकतात, फुलं आपल्याला देऊ शकतात। त्यामुळे हिवाळ्यामध्ये शक्यतो जास्त कोणत्याही झाडाकडून आपण फुलांची अपेक्षा करायची नाही। हिवाळ्यामध्ये डॉर्मन्सीमध्ये असतात, म्हणजे आराम करत असतात, त्यामुळे यांच्यावर किड्यांचा अटॅक पटकन होतो। असा हा पांढरा मावा इथं पाहताय तुम्ही लागलेला दिसतोय, थोडासा पांढरा मावा म्हणा किंवा मिलीबग म्हणा, अशा सारखे किडे होतात रोपाला। तर या बाजूने मला एक मिलीबग दिसतोय, तर असा एखादा एक दिसला तर आपण हाताने काढून टाकू शकतो तो, आणि जर जास्त झाले तर मात्र फवारा करायचा आहे तुम्हाला। तर मिलीबगसाठी कोणते फवारे यासाठी भरपूर व्हिडिओ आहेत, पण जर असा कोणताही आजार होऊ नये असं जर वाटत असेल तर 8-15 दिवसांनी तुम्ही याला कडुलिंबाच्या तेलाचा फवारा करू शकता किंवा मग साधं आपलं लिक्विड सोप असतं जे हात धुण्यासाठी आपण वापरतो, हँडवॉश, ते पाण्यामध्ये घालून त्याचा जरी फवारा केला तरी अशा प्रकारच्या कोणत्याही किड्यांचा अटॅक आपल्या रोपांना होत नाही। त्यामुळं तेवढी फक्त आपल्याला या हिवाळ्यामध्ये काळजी घ्यायची असते। बाकी खतं वगैरे जास्त नाही टाकली तरी सुद्धा चालतील, कारण रोप आरामाच्या सिच्युएशनमध्ये असतं किंवा त्याला आराम करायचा असतो आणि आपण खत टाकून त्याला कामाला लावतो, ज्यामुळे त्याचा आराम पूर्ण होत नाही आणि त्याचा जो मुख्य सीझन असतो त्यावेळी आपलं रोप आपल्याला फुलं देत नाही। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक सुद्धा करा। नमस्ते।